बॅकपॅक, मोबाईल, बॅकपॅक, बॅकपॅक. तर मित्रांनो, तर निघालो तर आपण वापस घरी. राहिलो 2 दिवस इथं नागपूरमध्ये. खूप मजा आली, एक्झाम पण दिली. आणि आता जाताना आपण दुसऱ्या रस्त्याने चाललो, कारण येताना सिटीमध्ये एंटर करताना आपण एक्झामसाठी बाहेर घेतो. आता मध्ये सिटीमधून चाललो. वा, मस्त आहे. पुण्यामध्ये पण नागपूरमध्ये ना रस्ते मात्र चांगले झाले. पुण्याचंच नाव ते बार कारण जास्त आपण पुण्याला राहिलो. तर आलो तर आपण सिटीच्या बाहेर. डांबर रस्ता आहे. डांबर रस्त्याला मस्त वाटतं थोडंसं. सिमेंट रस्त्यावरती भीती वाटते थोडी जायची. वा, काय मस्त आहे रे. काय फुल, कमळाचं फुल, पृथ्वी भारी होता. तर आता हा ब्रिजवरचा ज्या समृद्धी महामार्ग टच होते, आपण चालत दुसऱ्या रोडने खालून. आणि हे पुढं स्कॉर्पिओवालं कारवालं यांची काय स्पर्धा लागली काय आहे ती. गाडी एवढं भयानक चालवायला येते. ते बा अरे हळू रे बापा, अशी घरी जाय गपशी खालून. काय त्याला दम आहे काय? त्याला दमच नाही. इकडून काढाले तिकडं घुसाले, इकडून काढाले तिकडं घुसाले. लावलं गाडीच्या मागकडे. आता त्यांनी थांबणं गेल्यावर आता काय 10-15 मिनिटांना फरक पडणार आहे रे. तर आता आपण आलो पूर्ण बाहेर. या खालून असं रस्त्यानं फिरून गोल राऊंड मारून आपण आलो वरच्या ब्रिजवरती. वर ब्रिज दिसतात ना, तिथून आता इथून पुढे जर गेलो तर समृद्धी महामार्गाला एक रस्ता जाते आणि आपला बाहेर एक जाते. तर आपण बाहेरच्या रस्त्याने चालू, समृद्धी महामार्गावर जाणार नाही आपण, पण आपल्या इकडे झाला नाही समृद्धी महामार्ग. वा, काय मस्त व्ह्यू दिसायला आहे. सूर्य मावळत आणि डोंगर, झाडी, छान वाटते अशा मौसममध्ये. बाजूला डोंगर खूप, म्हणजे झाडी खूप आहेत. आणि इकडं रस्त्यावरती ना म्हणजे आपल्याला हे लावलेल्या पण आहेत सूचना की जंगली जनावर वगैरे आहेत म्हणून. बिबट्या, हरिण, त्यानंतर ते काय रानडुक्कर, बाकी पक्षी वगैरे आहेत, असे बोर्ड लावलेले आहेत. तर इथून समजा संध्याकाळच्या टाईमला गाडीच्या बाहेर उतरायचं नाहीच. उतरायचं तरी असेल तर खबरदारी म्हणून थोडंसं त्याला गाडीच्या जवळच थांबायचं, जास्त दूर जायचं नाही, नाहीतर मग अवघड होऊन जाईल. कारण दिसायला जितकं छान असते ना तितकंच ते आपल्यासाठी घातक पण असते असं म्हणतात. तसं त्या जंगलाच्या बाबतीत पण होऊ शकतं. तर आता पूर्ण अंधार झाला आहे आणि ही आहे दिसायली लाईट आपल्याला माहूरगडाची. तर म्हणजे माहूरच्या जवळ आलो होतो आपण. आणि आता आपल्याला तिथून निघून 3-3.5 तास झालेत समजा नागपूरहून. बराच वेळ झाला आहे. चला आलोत कसं तरी इथपर्यंत तरी. बाबा साईड दे, अरे साईड दे ना. झालं ते एवढं व्हायचं पण गाडी कसं काढतो रे बाबा, हळू साईडला गेलं काय. शिवसाई एस टी महामंडळ. तर आता आलो तर आपण उमरखेड. उमरखेडच्या जवळ चालू होतो आपण. बाहेरून जाऊ आपण, मध्ये गावात यायची काही गरज नाही आपल्याला उमरखेडमध्ये. तर आता आपण आलो लोह्याच्या पुढं, जवळपास घरी जवळ चालत समजा. कारण आधी व्हिडिओ केला नाही, वेळ झाला होता, थोडे डोळे लागले होते.
आता जाग आली, कारण संध्याकाळची आता 1-1:30 वाजला आहे, त्याच्यामुळं हळूहळू आलो. प्रवास करताना झोपू नाही म्हणतात, पण खूप वेळ झाला होता त्याच्यामुळं झोप लागली. जेवण वगैरे झालं होतं बाहेरच. तर आलो तर आपण नागपूरला जाऊन 2 दिवसाच्या टूरमध्ये. त्याच्यामध्ये एक्झाम दिली, थोडंसं फिरलो. तर नागपूरचा टूर कसा वाटला तुम्ही कळवा. मागचे व्हिडिओ पहा, टाकलेले आहेत. चला आलो होता आपल्या घराजवळ. चलो रुकाव भाई. चला जातो आम्ही. मित्राला पण बाय, तुम्हाला पण बाय.